तर बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा होती असं राऊतांनी म्हटलं। हत्या प्रकरणातील मोठा मासा जाळ्याबाहेर ठेवलाय असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर सरकारकडून कारवाईचं ढोंग करण्यात येतंय असाही आरोप संजय राऊतांनी केलाय। मला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की ते न्याय करतील, कारण वारंवार ते न्याय आणि सत्य याची भाषा करतात, कोणालाही सोडणार नाही, खपवून घेणार नाही वगैरे वगैरे वगैरे। पण त्याने खपवून घेतल्यावर अनेक लोक गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्या बाजूलाच बसलेले आहेत, त्यांच्या पक्षात, त्यांच्या सत्तेत। आणि वाल्मिकी कराड पण त्यांच्याच पक्षाचा आहे, त्याच्यामुळे त्यांनी खपवून घेतलेलं आहे। आणि जे लहान मासे आहेत ते कापलेले आहेत, मोठा मासा जाळ्याबाहेर ठेवलाय, तो आता येईल 15-1 दिवसात बाहेर येईल। साधा खंडणीचा गुन्हा आहे त्याच्यावर टाकलेला। बाकी काय, बीडचे आमदार, त्या भागातले आमदार सुरेश धस हे भारतीय जनता पक्षाचेच आहेत। संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे। असे अनेक सर्व पक्षाचे लोक भले विरोधात असतील, पण तुमच्याही पक्षाचे लोक आक्रोश करतायत। तरीही जर या राज्याचे मुख्यमंत्री ऐकत नसतील, समजून घेत नसतील, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मुख्य माफियांना वाचवायचं आहे आणि तुम्ही फक्त हे ढोंग करता कारवाईचं। संजय कोणाकोणाला पोसत होता, शिवसेनेची सत्ता होती, कोण कोण माफिया कुठे कुठे होते, संजय राऊत कोणाकोणाला भेटत होता, संजय राऊत जो आत गेला होता तर काय कुठल्या तीर्थयात्रेला गेल्यामुळे त्याला पुरस्कार जेलचा मिळाला, सांगावं ना त्यांनी। माझ्या माहितीप्रमाणे संजय राऊतची मानसिकता आता चांगली नाहीये, डिप्रेशन मध्ये सध्या संजय राऊत आहेत। त्यांच्या बोलण्याकडे लक्ष मी तर देत नाही, आपणही देऊ नका।